नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज बघा थोडीशी पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे। रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी येते आहेत, कुणाजवळ डिग्री सर्टिफिकेट नाही, त्याबद्दलच थोडी चर्चा करूया। ओके, बघा ही लिस्ट मी अगोदर व्हिडिओ बनवलेला की आपल्याला CTETचे किंवा पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर आपल्या बऱ्याच जणांची अडचण काय येते की कुणाजवळ पदव्युत्तर म्हणजे PGचं प्रमाणपत्र नाही आहे, म्हणजे डिग्री सर्टिफिकेट, त्याला कॉन्व्होकेशनल सर्टिफिकेट म्हणतात, किंवा पदवीचं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नाही आहे। मित्रांनो, जर तुमच्याजवळ अडचण येत असेल किंवा आता सध्या अवेलेबल नाही आहे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट पदवीचं किंवा पदव्युत्तर, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। पण जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी मागवल्या जातात, तेव्हा तुम्हाला कॉन्व्होकेशनल सर्टिफिकेट म्हणजे पदवी परीक्षा प्रमाणपत्र किंवा पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र हे सादर करावे लागतात। ओके, हा एक प्रश्न झाला सॉल्व। आता दुसरा प्रश्न, आपल्याजवळ DEDची सुद्धा जर BEd झालेलं असेल ज्यांचं, त्यांची जर डिग्री नसेल म्हणजे प्रमाणपत्र, शिक्षण पदविका प्रमाणपत्र जर नसेल, तर सेम तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आणि जर निघत असेल तर बघा, 2-4 दिवसात जर येत असेल, बाय हँड देतात। मी स्वतः माझी डिग्री बाय हँड एका दिवसात काढून आणलेली आहे SRTMU युनिव्हर्सिटीतून। जर तुम्हाला अडचण येत असेल तर त्या सरांना रिक्वेस्ट करा, ते देतात बाय हँड डिग्री। आणि जर नसेल अवेलेबल होत काही कारणास्तव तुमची जर डिग्री प्रमाणपत्र किंवा कॉन्व्होकेशनल सर्टिफिकेट, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। CTETचं प्रमाणपत्र काढताना जर कुणाला प्रॉब्लेम येत असेल तर CTETचं प्रमाणपत्र हे मी अगोदर सांगितलेलं डिजिलॉकरमध्ये येतं। ओके, जर कुणाचं काही कारणास्तव जर नाही येते डिजिलॉकरमध्ये किंवा वर्ष दाखवत नाही आहे, तर त्याला सिंपल अनइन्स्टॉल करा, परत एकदा अपडेट करा, त्यावेळेला येतं। आणि जरी काही प्रॉब्लेम आला तर वेबसाईटवर जा डिजिलॉकरच्या आणि तिथून डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही तुमच्या CTETचं प्रमाणपत्र। ओके, हे 3 प्रश्न सॉल्व झाले। आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असेल, ज्यांचं लग्नानंतर नाव म्हणजे आधार कार्ड सगळे प्रूफ हे जर लग्नानंतरच्या नावातले असतील, तर त्यांना गॅझेट लागेल। ओके, हे तुम्ही आत्ताच काढून ठेवा, कारण जर आपल्याला आता तरी लागत नाही रजिस्ट्रेशनसाठी, पण नंतर लागते व्हेरिफिकेशनसाठी। हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला 14/5/2025च्या पूर्वीची लागतात। ओके, आपली पूर्ण शैक्षणिक अर्हता ही CTET प्रमाणपत्र हे सर्व आपल्याला 14/5/2025च्या पूर्वीचं असावं लागतं। आणि कुणाचं नेम मिसमॅचचं असेल, त्यांचं गॅजेट तुम्हाला लागतं, त्याला व्हॅलिडिटी वगैरे असं काही नसतं, गॅजेट एकदा काढून ठेवायला लागते ते। ओके, थँक्यू। तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आज तुमच्या मदतीची गरज आहे, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। आणि काही जर प्रॉब्लेम आले असतील, तुम्हाला जर काही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये टाका। ओके, थँक्यू।